प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 1 येथे रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या उपक्रमाचे संकल्पक व आयोजक डॉक्टर सचिन देवरे, अध्यक्ष पंचवटी मेडिकल असोसिएशन नाशिक आणि डॉक्टर प्रतीक्षा सचिन देवरे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सामाजिक सेवा म्हणून ही योजना राबवली। शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली। या मोफत शिबिरात मोफत नेत्र तपासणी, सर्दी, खोकला व डायबिटीज तपासणी, स्त्रीरोग तपासणी, आदर्श व मणके रोग तपासणी, बालरोग तपासणी, पोट व छातीची तपासणी तसेच मूळव्याध व भगंदर यासारख्या आजारांची तपासणी करण्यात आली। नागरिकांनी आरोग्य तपासणीसह आवश्यक वैद्यकीय सल्ला घेतला। सामाजिक बांधिलकीतून आरोग्य जनजागृतीसाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। डॉक्टर सचिन देवरे व डॉक्टर प्रतीक्षा देवरे यांनी सांगितले की नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाची जबाबदारी आहे। समाजासाठी अशी मोफत शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे। या उपक्रमामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून पंचवटी मेडिकल असोसिएशनचा हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद। माझा मुलगा डॉक्टर सचिन देवरे आणि प्रतीक्षा सचिन देवरे। माझा मुलगा मी जे काही कार्य करतो त्याच्यासाठी मला आमच्या परिवाराला अभिमान आहे। आमच्या प्रभाग 1 मध्ये सगळ्यांची मदत अर्ध्या रात्री धावून येणारा माझा मुलगा सगळ्यांची लोकांची आज त्यानं मोठं शिबिर ठेवलेलं आहे आणि असं अनेक वेळा ते शिबिरं ठेवतो, सगळ्यांचे कामी येतो। तर त्याच्यासाठी सगळ्या लोकांनी सहकार्याची मदत द्यावी ही माझी नम्र विनंती। नमस्ते, मी डॉक्टर सचिन बाग, प्लास्टिक सर्जन। माझ्याबरोबर डॉक्टर सुशील शेवाळे, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर संदीप शिंदे। आम्ही साई समर्थ हॉस्पिटलतर्फे डॉक्टर सचिन देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये पंचवटी विभागातले तसेच स्पेशली प्रभाग क्रमांक 1 मधल्या 1200 ते 1300 नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा आज लाभ घेतला। याचं उद्दिष्ट हे की कुठल्याही आरोग्य आजाराची खूप आधीच्या स्टेजमध्ये तपासणी करून त्याचं निदान करणं, जेणेकरून तो आजार फोफावणार नाही आणि आपल्या नागरिकांचे आरोग्य हे चांगले मेंटेन राहील। त्याचं दुसरं उद्दिष्ट असं की आम्हाला प्रभाग 1 मधनं एक सुशिक्षित आणि एक उच्च शिक्षित डॉक्टर यांना नगरसेवक बनवायचं आणि नागरिकांचे जे प्रॉब्लेम्स असतील, आरोग्यच नाही तर अजूनही बाकी प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। या प्रयत्नामागे डॉक्टर सचिन देवरे यांना आमचं PMA, IMA आणि इतर सर्व डॉक्टर संघटनांचे मोलाचे सहकार्य मिळाले, त्याबद्दल सर्व संघटनांचे आभार मानतो आणि डॉक्टर सचिन देवरे सरांना विनंती करतो की त्यांनी यापुढे पण असंच आपलं कार्य चालू ठेवावं। धन्यवाद। तर डॉक्टर देवरेंना मी गेल्या 5 वर्षांपूर्वी सामाजिक कार्य असं प्रत्येक वेळेला ते गोरगरिबांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। त्यातील हा एक उपक्रम आहे सर्वरोग निदान शिबिर। त्याच्या माध्यमातून आज मला वाटतं जवळपास हे 8व-10व त्यांचं शिबिर आहे आणि अशाच शिबिराच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठी सेवा केलेली असेल। मोठा रस्त्याचा प्रश्न असेल किंवा कुठलंही सामाजिक कार्य असेल, त्यामध्ये डॉक्टरांचा भाग हा हिरिरीने असतो आणि एक प्रभाग क्रमांक 1 मधून एक चांगल्या प्रकारचं एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्व पुढे येतं, याच्या खऱ्या आम्हाला अभिमान वाटतो। डॉक्टर सचिन देवरे यांनी खरं मी प्रभागात नाही म्हणणार, परंतु पेटी परिसरामध्ये त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे, असे उपक्रम ते नेहमी राबवत असतात आणि या उपक्रमाअंतर्गत जे गरजू पेशंट असतील, ज्यांना काही बाधा झालेल्या असेल, अशा सर्व लोकांना ते त्याच्या सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमी मदत करत असतात। असा हा अतिशय स्वच्छ उपक्रम आज त्यांनी इथं घेतला, त्याबद्दल खरंच आम्ही सर्व या प्रभागातील नागरिक असो किंवा वैयक्तिक असो, मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो। असेच उपक्रम त्यांनी सतत आपल्या भागात घेऊन जे काही गरजू लोक आहेत त्यांना सतत मदत करत राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो। आज आपल्या भागातील
श्री डॉक्टर सचिन देवरे यांनी जो उपक्रम आरोग्य शिबिराचा उपक्रम घेतला आहे त्यास मी साई मंदिराच्या वतीने व साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांमधल्या डायबिटीस व इतर रोगांची त्यांना खूप माहिती मिळते, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। असे उपक्रम त्यांनी घेत राहावे ही नमस्कार, मी दीपाली गणेश गीते। आज डॉक्टर सचिन देवरे आणि डॉक्टर प्रतीक्षा देवरे या दोघांनी आज छान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मोफत आरोग्य तपासणी हे शिबिर आज आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अभिषेक प्लाझा इथे होत आहे। मी 1-1.5 तासापासून या कार्यक्रमाला इथे आवर्जून उपस्थित राहिली, कारण की येणारा जो वर्ग आहे खरंच त्यांचं अभिनंदन पण करत आहे आणि त्यांच्या या कामाची वाखण्याजोगं असं त्यांचं बोलणं आपल्याला या त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून दिसत आहे। त्यांनी इथे आत्तापर्यंत 1100 लोकांनी शुगर तपासणी केलेली आहे। आता 1 वाजत आलेला आहे आणि या कार्यक्रमाचं टायमिंग 12 वाजेपर्यंतचा होता, तरी लोकांचा येण्याचा जो ओघ आहे हा अजून वाढतो आहे। मला असं वाटतं की त्यांनी आज समाजभिमुख होऊन हे जे काम हाती घेतलेलं आहे खरंच हे खूप छान कार्य आहे। आपण आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं विसरतो आणि आरोग्य संपदा हाच खरा आपला धनसंचय आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। इथे भरपूर डॉक्टर अवेलेबल आहे। माझ्या सर्व मैत्रिणींनी त्यांची नेत्र तपासणी असेल, BP, शुगर अशा बऱ्याच तपासण्या त्यांनी केलेल्या आहे। खरंच खूप छान मार्गदर्शन या दोघांच्या माध्यमातून आम्हाला मिळतं आहे। धन्यवाद। सचिन देवरे पिंगळे, तुम्ही बघू शकता आम्ही आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केले आणि भरपूर पेशंटनी चांगला रिस्पॉन्स दिला। आता दुपारचे 12-1 वाजले, 1100 पेशंटची आत्तापर्यंत शुगर तपासणी झाली। मी स्किनचे पेशंट बघितले, मलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। शेवटी आरोग्य हीच धनसंपदा हे आमचं ब्रीदवाक्य आहे आणि सेवा हा आमचा धर्म असल्यामुळे आम्ही सर्व डॉक्टरांनी जे समाजकार्य हाती घेतले ते उत्कृष्टपणे आम्ही पार पाडत आहोत। आणि आम्ही नवरात्रीमध्ये सुद्धा पूर्ण 10 दिवस महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवलं होतं। त्यामध्येही महिलांनी खूप चांगली तपासणी करून घेतल्या। मुलींमध्ये जे PCODचं प्रमाण वाढलं आहे, महिलांमध्ये स्थौल्य, हार्मोन इम्बॅलन्स हे जे आजार आहे यांचं आम्ही चांगलं निदान केलं, त्याच्यावर ट्रीटमेंट केली, महिलांना चांगला आहार दिला, त्यानंतर एक्सरसाइजचं महत्त्व समजून सांगितलं, योगासन प्राणायाम यांचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज चांगला रिस्पॉन्स मिळाला। मी सर्वांचे धन्यवाद करते। समाजसेवा हाच आमचा धर्म आहे आणि आरोग्य ही धनसंपदा आहे। तुम्ही आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। महिलांनी स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे। तुमचे शरीरातले व्हिटॅमिन, B12, कॅल्शियम, प्रोटीन याची नेहमी तपासणी केली पाहिजे। तुमचे केस गळत आहेत वर्षानुवर्ष, याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद। आज आमचे मित्र डॉक्टर सचिन देवरे, डॉक्टर प्रतीक्षा देवरे यांनी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं। साधारणतः आत्तापर्यंत 1100 पेशंटनी या ठिकाणी त्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त जे पेशंट असतील ते डायबिटीसचे आहे। आता त्यांच्या वतीने मी सांगतो का डायबिटीस या रोगावरती खऱ्या अर्थाने प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे। आपलं आरोग्य जपणं गरजेचं आहे। ज्या अर्थी इतके पेशंट या ठिकाणी डायबिटीसचे आहेत, त्या अर्थी खऱ्या अर्थाने आत्ता आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे आपलं लक्ष राहत नाही आणि हीच ती वेळ आहे की आपण आपलं आरोग्य बघा। यासाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज सचिन देवरेंनी जो उपक्रम राबवला आहे, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। मोठ्या प्रमाणात त्या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांनी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे। मी माझ्या वतीने डॉक्टर साहेबांच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। जय श्रीराम। आज भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे मी डॉक्टर सचिन रंजना रंगराव देवरे व माझी मिसेस डॉक्टर प्रतीक्षा सचिन देवरे आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी बंधू भगिनींसाठी आज इथे अभिषेक प्लाझा या हॉलमध्ये सर्वांसाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते। आज सकाळी 9:30 पासून या शिबिराची सुरुवात झाली। सदर शिबिरामध्ये
सर्व शरीराची तपासणी आम्ही मोफत करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने BP, शुगर, ECG, डोळ्यांची तपासणी, डेंटल तपासणी, त्याचबरोबर त्वचारोग तपासणी असेल। माझे काही सर्जन मित्र आहेत ते इथे उपस्थित होते, लहान मुलांचे तज्ज्ञ इथे उपस्थित होते, त्याचप्रमाणे मेंदुरोग तज्ज्ञ असतील, हे सगळे माझे सगळे सहकारी डॉक्टर मित्र इथे उपस्थित होते। आम्ही सर्वांनी मिळून प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केलेली आहे। आमच्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांचे आभार मानतो। यापुढेही सर्व माता माऊलींनी आणि या सगळ्या जनतेने माझ्या पाठीमागे असंचपणे खंबीरपणे उभं राहावं ही आपणास नम्र विनंती करतो। आपल्याला या प्रभागामध्ये बदल घडवायचा आहे आणि या बदलासाठी आपण सर्वांनी एक तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार म्हणून येत्या महापालिका निवडणुकीमध्ये आपण खंबीरपणे पाठीशी उभं राहावं ही आपणास नम्र विनंती। धन्यवाद। जय श्रीराम।